नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये घेतलेले जी केचे प्रश्न आपण गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतले आहेत आणि करंट अफेअरचे प्रश्न डेली बेसिसवर घेतलेले आहेत. सर्व प्रश्न सुपर क्वालिटीचे असणार आहेत. भाग 45 वा आपला, ठीक आहे. चला प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मवाळ युग कोणते? ठीक आहे, मवाळ युग विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, 1885 ते 1905. ठीक आहे, 1885 ते 1905 हे मवाळ युग आहे. ठीक आहे, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मवाळ युग. आता हाच प्रश्न जर जहाल युगासाठी विचारला तर बघा, 1905 ते 1920. ठीक आहे, 1905 ते 1920 हा जो ऑप्शन आहे तो जहाल युग म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, जहाल. त्यानंतर गांधी युग जर विचारलं तर 1920 ते 1947. ठीक आहे, 1920 ते 1947 हे गांधी युग म्हणून ओळखलं जातं. हे तिन्ही युग परीक्षेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वारंवार विचारलेले आहेत. ठीक आहे, मवाळ 1885 ते 1905, जहाल 1905 ते 1920 आणि गांधी युग 1920 ते 1947. ठीक आहे, एक प्रश्न विचारलेला गेल्या वर्षी, मवाळ आणि जहाल गटात कोणत्या अधिवेशनात फूट पडली? ठीक आहे, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात मवाळ आणि जहाल गटात फूट पडली? तर बघा, 1907 मध्ये झालेलं सुरतचं अधिवेशन. ठीक आहे, 1907 मध्ये झालेलं सुरतचं जे अधिवेशन आहे त्यामध्ये मवाळ व जहाल गटामध्ये फूट पडली होती. आता या सुरतच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेवटी सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेतली जाणार आहे, जेणेकरून हे सर्व प्रश्न तुम्हाला तोंडपाठ झाले पाहिजेत. पुढील प्रश्न आहे, भारतामध्ये पहिली रेल्वे केव्हा धावली? ठीक आहे, उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 1853. ठीक आहे, भारतामध्ये पहिली रेल्वे धावलेली 1853 तारीख होती 16 एप्रिल. ठीक आहे, 16 एप्रिल 1853 रोजी आपल्या भारतात पहिली ट्रेन धावली. मुंबईतील बोरी बंदर, आताचं CSMT. ठीक आहे, मुंबईतील बोरी बंदर येथून ठाणे दरम्यान धावली. एकूण अंतर कापलं होतं 34 किलोमीटर. ठीक आहे, एकूण अंतर कापलं होतं 34 किलोमीटर. अंतरावर देखील प्रश्न विचारलेला आहे. या रेल्वेला एकूण 3 इंजिन होते, याच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. 3 इंजिनची नावं, साहिब, सिंध, सुलतान. ठीक आहे, साहिब, सिंध, सुलतान हे 3 इंजिन होते जे वाफेचे इंजिन होते. सुमारे 400 प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केला होता. ही जी ट्रेन आहे ती लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाली. भारतीय ट्रेनचे जनक यांनाच म्हटले जाते, लॉर्ड डलहौसी. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून केव्हा मुक्त झाले? सर्व प्रश्न गेल्या वर्षी विचारलेले आहेत बघा. उत्तर असणार आहे 1961. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी उत्तर असणार आहे 1961ला. तारीख विचारली तर 19 डिसेंबर. ठीक आहे, 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा हे पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाले. भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय राबवून गोवा, दमण व दीव या प्रदेशांना पोर्तुगीजांपासून मुक्त केले. ऑपरेशन विजय लक्षात ठेवायचं आहे. गोव्याला मुक्त करण्यासाठी कोणतं मिशन राबवलं होतं भारतीय सैन्याने विचारलं तर ऑपरेशन विजय उत्तर द्यायचं आहे, विजय. ठीक आहे, ऑपरेशन विजय हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर असणार आहे न्यायमूर्ती एस फाजल अली, म्हणजेच सय्यद फाजल अली. ठीक आहे, न्यायमूर्ती एस फाजल अली हे पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. या आयोगाची स्थापना झाली होती 1953 मध्ये. ठीक आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, गोवा मुक्ती आंदोलनात 8 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊन पोर्तुगालच्या तुरुंगात कोणास ठेवण्यात आलं होतं? कोणास ठेवण्यात आलेलं होतं 8 वर्षासाठी? बघा, तर TB कुन्हा. ठीक आहे, डॉक्टर TB कुन्हा यांना 8 वर्षाची शिक्षा झाली होती आणि पोर्तुगालच्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलेलं होतं. 14 वर्षाची शिक्षा झाली होती बघा कोणाला? तर मोहन रानडे. ठीक आहे,
याच आंदोलनात 14 वर्षांची शिक्षा झाली होती मोहन रानडे यांना आणि त्यांना देखील पोर्तुगीज याच्यामध्ये तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. ठीक आहे, पोर्तुगीज तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. मोहन रानडे 14 वर्षाची शिक्षा, लक्षात ठेवायचे नाव. त्यानंतरचा प्रश्न आहे, अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? अनुशीलन समिती क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख होते अरविंद घोष. ठीक आहे, अरविंद घोष या ठिकाणी उत्तर असणार आहे. या संघटनेची स्थापना 1902 मध्ये केलेली. ठीक आहे, 1902 मध्ये या संघटनेची स्थापना झाली. कोणी केली? तर प्रमथनाथ मित्र. ठीक आहे, प्रमथनाथ मित्र यांनी सतीशचंद्र बोस यांच्या मदतीने या संस्थेची स्थापना केली आहे. ठीक आहे, प्रमथनाथ मित्र आणि सतीशचंद्र बोस यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे, अनुशीलन समिती. ठीक आहे, त्यातील प्रमुख नेते होते अरविंद घोष, बिरेंद्र कुमार घोष, पुलिन बिहारी दास. ठीक आहे, तर यामध्ये ऑप्शन आहे बघा, अरविंद घोष या ठिकाणी प्रमुख नेते होते या संघटनेचे. जर स्थापना कोणी केली विचारलं तर प्रमथनाथ मित्र आणि सतीशचंद्र बोस 1902 मध्ये. गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतर प्रश्न आहे, राज्यसभेत किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात? महत्त्वाचा प्रश्न. उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 12. ठीक आहे, राज्यसभेमध्ये एकूण 12 सदस्यांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा या क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देणाऱ्यांची निवड राष्ट्रपतींद्वारे केली जाते. ठीक आहे, याची जी तरतूद आहे संविधानामध्ये कलम 80 मध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे, याची तरतूद संविधानात कलम 80 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. आपण मागील एका व्हिडिओमध्ये फॅक्टमध्ये हा प्रश्न कव्हर केलेला आहे. हा प्रश्न गेल्या वर्षी खूप वेळा रिपीट झालेला आहे जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या. ठीक आहे, तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमची सुरुवात केली होती. कधी केली होती आता कमेंट करून सांगायचं आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो 1896 मध्ये बघा याची अधिकृत स्थापना झाली. ठीक आहे, याच अनाथ बालिकाश्रमची अधिकृत स्थापना झाली आणि याचं नामकरण झालं हिंगणे स्त्री शिक्षण संस्था. ठीक आहे, याचं नामकरण काय करण्यात आलं? हिंगणे स्त्री शिक्षण संस्था. त्यानंतर आता नाव काय याचं? महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था. ठीक आहे, सुरुवातीला बालिकाश्रम, त्यानंतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्था आणि आता महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था असं याचं नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पक्षांतर बंदीशी संबंधित राज्यघटनेतील परिशिष्ट कोणते? कोणते आहे? तर 10वे परिशिष्ट. ठीक आहे, ऑप्शन सी उत्तर असणार आहे. पक्षांतर बंदीशी संबंधित जे परिशिष्ट आहे ते 10वे परिशिष्ट आहे. हे जे परिशिष्ट आहे ते 1985 मध्ये. ठीक आहे, 1985 मध्ये 52व्या, ठीक आहे, 52व्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आलेलं आहे. ठीक आहे, 1985 मध्ये 52व्या घटना दुरुस्तीने. ठीक आहे, मूळ घटनेमध्ये एकूण किती परिशिष्ट होते? 8. हा प्रश्न विचारलेला आहे. मूळ घटनेमध्ये एकूण 8 परिशिष्ट होते आणि आता किती आहेत? 12 परिशिष्ट आहेत एकूण आपल्या घटनेमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे? आपण हा प्रश्न फॅक्टमध्ये कव्हर केलेला आहे मागील व्हिडिओमध्ये. संसदेला हा अधिकार आहे. तो प्रश्न संबंधित होता कलमाशी, जो आपण कव्हर केलेला आहे मागील व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, संसदेला अधिकार आहे राज्यांचं विभाजन करण्याचा, राज्याचं विलिनीकरण करण्याचा. आता कलम 3 नुसार हे अधिकार आपल्या संसदेला देण्यात आलेले आहेत. हा प्रश्न आपण मागे कव्हर केलेला आहे. ठीक आहे, कलम 3 नुसार हे अधिकार आहेत संसदेला. कोणते? तर राज्यांचे विलिनीकरण करणे, राज्यांचे विभाजन करणे, क्षेत्र कमी जास्त करणे, राज्यांचे नाव बदलणे, असे अधिकार या कलमाने आपल्या संसदेस प्रदान केलेले आहेत. ओके, आता कलम 2 देखील असंच आहे, पण थोडा फरक आहे. म्हणजे कलम 2 जे आहे ते भारताबाहेर एखादा प्रदेश आहे, भारताबाहेरचा एखादा प्रदेश आहे, तो त्याला भारतात प्रवेश देण्यासाठी किंवा तो भारतात विलीन करण्यासाठी जे कलम आहे ते त्याची तरतूद कलम 2 मध्ये आहे. आणि देशांतर्गत जे क्षेत्र आहेत त्यांचं विलिनीकरण विभाजन करण्यासाठी जे तरतूद आहे ती कलम 3 मध्ये आहे. ठीक आहे, दोन्ही
दोन्हीमधला हा फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कलम 3 नुसार राज्यांचं विलिनीकरण विभाजन संसद करू शकते. त्यानंतरचा प्रश्न आहे, इस्रोची स्थापना केव्हा झाली? केव्हा झालेली आहे? 15 ऑगस्ट 1969. ठीक आहे, ऑप्शन बी 1969 उत्तर असणार आहे. तारीख आहे 15 ऑगस्ट. कोणी केलेली आहे? तर बघा, इस्रोचे संस्थापक म्हणून विक्रम साराभाई यांना ओळखलं जातं. विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे जनक म्हणून ओळखले जातात. इस्रोचे पहिले अध्यक्ष देखील विक्रम साराभाई हेच होते. यांना इस्रोचं संस्थापक म्हटलं जातं. इस्रोचं मुख्यालय आहे कर्नाटकमधील बंगळुरू या ठिकाणी. सध्याचे अध्यक्ष आहेत व्ही नारायणन. ओके, इस्रोवर एवढे प्रश्न विचारले जातात महत्त्वाचे. त्यानंतर प्रश्न आहे, वुलर सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? हे जम्मू काश्मीरमध्ये आहे. ठीक आहे, जम्मू काश्मीर सध्या केंद्रशासित प्रदेश आहे. ओके, केंद्रशासित प्रदेशामध्ये वुलर हे सरोवर. याचा पाण्याचा प्रमुख स्रोत आहे झेलम नदी. ठीक आहे, गोड्या पाण्याचं सरोवर आहे. गोड्या पाण्याचं सरोवर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयामध्ये बंदी प्रात्यक्षिकरणाचा रिट दाखल करता येतो? बंदी प्रात्यक्षिकरण म्हणजेच हेबियस कॉर्पस. ठीक आहे, इंग्लिशमध्ये याला हेबियस कॉर्पस असं म्हणतात. याचं उत्तर असणार आहे बघा कलम 32. ठीक आहे, कलम 32 हे उत्तर असणार आहे. तर बंदी प्रात्यक्षिकरण किंवा हेबियस कॉर्पस म्हणजे काय? तर शरीर सादर करा. ठीक आहे, शरीर सादर करा ही एक अशी कायदेशीर आज्ञा आहे जे न्यायालय देत असते. ठीक आहे, याला रिट म्हणतात. याचा उद्देश जो आहे तो पोलीस किंवा इतर अधिकाऱ्यांना कोणालाही मनमानी अटक करण्यापासून रोखले एवढा आहे. ठीक आहे, रोखणे हा आहे. मनमानी अटक करू नये यासाठी ही रिट आहे. ठीक आहे, भारतीय घटनेमध्ये एकूण 5 प्रकारच्या रिट्स आहेत. ठीक आहे, भारतीय घटनेत एकूण 5 प्रकारच्या रिट्स आहेत. त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये एखाद्या प्रश्नाद्वारे कव्हर करून घेऊया. तुम्हाला माहीत असतील तर त्या 5 रिट्स मला कमेंटमध्ये सांगायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अफगाणिस्तानचा बादशहा अहमद शाह अब्दाली याने भारतावर स्वारी केव्हा केली होती? 1748 मध्ये. ठीक आहे, 1748 मध्ये त्यांनी आपल्या भारतावर स्वारी केली होती. या ठिकाणी 1761 आहे बघा, महत्त्वाचं वर्ष आहे. 1761 मध्ये पानिपतचं तिसरं युद्ध झालं होतं. ठीक आहे, मराठे व अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये, आणि याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता. पानिपतचं तिसरं युद्ध 1761. त्यानंतर प्रश्न आहे, भारतात मोबाईल सेवा केव्हा सुरू झाली? 1995. ठीक आहे, तारीख विचारली तर 31 जुलै. ठीक आहे, 31 जुलै 1995 रोजी आपल्या भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू झाली. पहिला कॉल कोणी केला? तर तत्कालीन दूरसंचार मंत्री सुखराम. ठीक आहे, सुखराम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू. ठीक आहे, यांनी हा कॉल केला होता. कोलकाता ते दिल्ली या दरम्यान हा कॉल झाला होता, पहिला कॉल. ठीक आहे, 31 जुलै 1995 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, डचांची भारतातील पहिली वसाहत कोठे स्थापन झाली? तर मच्छलीपट्टणम, आंध्र प्रदेश. ठीक आहे, आंध्र प्रदेश या ठिकाणी मच्छलीपट्टणम मध्ये डचांची पहिली वसाहत स्थापन झाली भारतामधली. ठीक आहे, कधी विचारलं तर 1605 मध्ये. ठीक आहे, 1605 मध्ये झालेली आहे. डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली होती? हा प्रश्न विचारलेला आहे. 1602 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1605 मध्ये त्यांनी पहिली वसाहत स्थापन केली मच्छलीपट्टणम या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे, मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर बघा, या ठिकाणी आपला महाराष्ट्र. ठीक आहे, ऑप्शन बी महाराष्ट्र हा मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, विजय हजारे ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद खालीलपैकी कोणी पटकावले आहे? तर विदर्भाने. ठीक आहे, विदर्भाने विजय हजारे ट्रॉफी 2025-26चे जेतेपद पटकावलेले आहे. उपविजेता आहे सौराष्ट्र. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, VBG रामजी कायद्याची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात येणार आहे? तर 1 एप्रिल 2026. ठीक आहे, 1 एप्रिल 2026 पासून VBG रामजी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय जनता पार्टीचे 12वे आणि सर्वात युवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर नितीन नवीन. ठीक आहे, हा प्रश्न 101% पडतोय पोलीस भरतीत. भारतीय जनता पार्टीचे 12वे आणि सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत राष्ट्रीय नितीन नवीन. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताची फुलराणी सायना नेहवालने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे? तर बॅडमिंटन या खेळामधून सायना नेहवाल यांनी अलीकडेच निवृत्तीची घोषणा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, बजाज पुणे ग्रँड टूर 2026चे सदिच्छादूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? MS धोनी म्हणजेच महेंद्रसिंग धोनी याची बजाज पुणे ग्रँड टूर 2026चे सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रजासत्ताक दिन संचालनात 140 पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व कोण करणार आहे? उत्तर असणार आहे सिमरन बाला. ठीक आहे, सिमरन बाला या प्रजासत्ताक दिन संचालनात 140 पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व करणार आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, 86वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद 2026 कोठे आयोजित केलेली आहे? लखनौ उत्तर प्रदेश. ठीक आहे, लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी 86वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद 2026 ही आयोजित करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. सोबतच महत्त्वाचे फॅक्ट्स देखील कव्हर केलेले आहेत आणि 50+ प्रश्न या व्हिडिओमधून आपण तुमचे कव्हर करून घेतलेले आहेत, जे सर्व पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. आपण जी सिरीज घेतोय त्या सिरीजमधून तुम्हाला बरेचसे प्रश्न जसेच्या तसे पोलीस भरतीत पाहायला मिळतील. त्यामुळे आपली दररोजचे व्हिडिओज नक्की बघायचे आहेत. आता या सर्व 24 प्रश्नांची आपण रिव्हिजन घेऊया. ही रिव्हिजन म्हणजे तुमची या प्रश्नांवरील एक प्रकारची परीक्षा असणार आहे, जी पूर्ण करून तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. चला रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला आहे बघा, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मवाळ युग कोणते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक A 1885 ते 1905. त्यानंतर प्रश्न आहे, भारतामध्ये पहिली रेल्वे केव्हा धावली? उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक C 1853. त्यानंतरचा प्रश्न, गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून केव्हा मुक्त झाले? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक D 1961. त्यानंतरचा प्रश्न आहे, पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक D न्यायमूर्ती S फाजल अली. त्यानंतरचा प्रश्न, गोवा मुक्ती आंदोलनात 8 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊन पोर्तुगालच्या तुरुंगात कोणास ठेवण्यात आले होते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक D डॉक्टर TB कुन्हा. त्यानंतर प्रश्न आहे, अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A अरविंद घोष. त्यानंतरचा प्रश्न, राज्यसभेत किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D 12. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक D महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पक्षांतर बंदीशी संबंधित राज्यघटनेतील परिशिष्ट कोणते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक C 10. त्यानंतर प्रश्न आहे, घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक C संसद. पुढे प्रश्न आहे, इस्रोची स्थापना केव्हा झाली? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक B 1969. त्यानंतर प्रश्न आहे, वुलर सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक B जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयामध्ये बंदी प्रात्यक्षिकरणाचा रीट दाखल करता येतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A 32. त्यानंतरचा प्रश्न, अफगाणिस्तानचा बादशहा अहमद शाह अब्दाली याने भारतावर स्वारी केव्हा केली होती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A 1748. त्यानंतर प्रश्न आहे, भारतात मोबाईल सेवा केव्हा सुरू झाली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B 1995. त्यानंतरचा प्रश्न, डचांची भारतातील पहिली वसाहत कोठे स्थापन झाली?
योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मच्छलीपट्टणम. त्यानंतर प्रश्न आहे मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? योग्य उत्तर आपलं महाराष्ट्र. त्यानंतर प्रश्न आहे विजय हजारे ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए विदर्भ. त्यानंतरचा प्रश्न आहे VBG रामजी कायद्याची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1 एप्रिल 2026. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीचे 12वे आणि सर्वात युवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनले आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नितीन नबीन. त्यानंतर प्रश्न आहे भारताची फुलराणी सायना नेहवालने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बॅडमिंटन. त्यानंतरचा प्रश्न आहे बजाज पुणे ग्रँड टूर 2026चे सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी महेंद्रसिंग धोनी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रजासत्ताक दिन संचालनात 140 पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व कोण करणार आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिमरन बाला. शेवटचा प्रश्न आहे 86वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लखनौ उत्तर प्रदेश. तर अशा प्रकारे मित्रांनो रिव्हिजन देखील आपली पार पडलेली आहे. या रिव्हिजनमध्ये 24 पैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्ही योग्य दिलेली आहेत कमेंट करून सांगायचं आहे किंवा किती उत्तरं चुकलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. सोबतच तुमचा जिल्हा देखील कमेंट करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.